स्टार्ट करते हैं. तर आयुष्य खूप सुंदर आहे. तर आपण आता आलेलो आहोत 1.2 न्यू टॉपिक आहे. युनिट फर्स्टचा टॉपिक आहे. युनिट फर्स्टचा सेकंड टॉपिक आहे कंपोजिशन ऑफ फोर्सेस. ठीक आहे. तर मी प्रत्येक टर्म इथे तुमची क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझा 100% देणार आहे. तुम्ही फक्त मन लावून ऐका. फक्त ऐकू नका, तर प्रॅक्टिस पण करा, कॅल्क्युलेटर पण यूज करा, प्रत्येक लेक्चर नंतर रिवाइज पण करा. ठीक आहे. तर कंपोजिशन काय, आपण काय म्हणतो किंवा कंबाईन म्हणतो. कंबाईन म्हणजे एकत्रीकरण किंवा कंपोजिशन. तर कंपोजिशन ऑफ फोर्सेस काय आहे मी ते सांगतो. प्रोसेस ऑफ कंबाइनिंग, प्रोसेस ऑफ कंबाइनिंग or adding all forces, okay, adding all forces to get single force which is equivalent to all forces. ओके, समजतंय का की कंपोजिशन ऑफ फोर्सेस काय आहे. प्रोसेस ऑफ कंबाइनिंग और ऍडिंग ऑल फोर्सेस टू गेट सिंगल फोर्स, म्हणजे सर्व फोर्स एकत्र करायचं आणि त्या फोर्सेस मधून आपल्याला काय भेटेल, एक सिंगल फोर्स भेटेल विच इज इक्विव्हॅलेंट. म्हणजे तो इक्विव्हॅलेंट म्हणजे काय राहील, सारखा राहील त्या ऑल फोर्सेसच्या. ठीक आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, कंपोजिशन ऑफ फोर्स. ठीक आहे. आता नेक्स्ट रिझल्टंट काय आहे. रिझल्टंट हा वर्ड तुम्हाला नेहमी ऐकायला येत असेल. आता रिझल्टंट काय आहे, तर रिझल्टंट आहे समेशन ऑफ ऑल फोर्सेस. माझी डेफिनेशन आहे काय की समेशन ऑफ ऑल फोर्सेस, फोर्सेसची बेरीज वजाबाकी करायची, त्याला म्हणणार आपण रिझल्टंट. और equivalent force which is can replace the given system without changing the effect produced. ठीक आहे. काय आहे इक्विव्हॅलेंट फोर्स, इक्विव्हॅलेंट एक सारखा फोर्स विच कॅन रिप्लेस द गिवन फोर्स सिस्टीम. म्हणजे नंबर ऑफ फोर्सेस जे ऍक्ट झालेले असतील ना, त्या फोर्सचा इक्विव्हॅलेंट एक फोर्स असेल विदाउट चेंजिंग द इफेक्ट प्रोड्यूस. ओके, आणि त्या एक फोर्स आणि जे नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट झाले होते ना, त्याच्या इक्विव्हॅलेंट आहेत हा. ओके, बट विदाउट चेंजिंग इट्स इफेक्ट. ओके, एक सिंपल कॅल्क्युलेशन घेऊ आपण. सिंपल कॅल्क्युलेशन घेऊ. आता हे काय आहे, एक रिजिड बॉडी आहे. काय आहे, रिजिड बॉडी. ठीक आहे. हा काय, एक हार्ड सरफेस आहे, फिक्स सरफेस आहे. ही बॉडी आहे. या बॉडीवरती मी फोर्स सिस्टीम अप्लाय करतो. ठीक आहे. 2 or more फोर्सेस अप्लाय केला तर त्याला काय म्हणतो आपण, फोर्स सिस्टीम म्हणतो. तुम्ही फोर्स सिस्टीम अप्लाय करतो. सपोज हा मी इथे अप्लाय करतो 40 न्यूटन फोर्स आणि इथे अप्लाय करतो 10 न्यूटन फोर्स. ओके, आता यांचे डिरेक्शन समजते तुम्हाला. एक लेफ्टला चाललाय जो 10 न्यूटन आहे, 40 न्यूटन राईटला चाललाय. ठीक आहे. आता ऍज पर कंपोजिशन ऑफ फोर्स किंवा रिझल्टंटची जी डेफिनेशन आहे त्याच्यानुसार आपण, तर समेशन ऑफ ऑल फोर्सेस, समेशन म्हणजे काय, प्लस मायनस. ओके, तर प्लस मायनस. आता हा काय, हॉरिझॉन्टल आडवा एक्स ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिस आहे, मग मी काय घेतो, समेशन ऑफ फोर्स इन एक्स ऍक्सिस. समेशन ऑफ फोर्स इन एक्स ऍक्सिस कसं घेतो आपण, राईटला असेल तर प्लस, लेफ्टला असेल तर मायनस. ही स्कीम आहे आपली. ठीक आहे. तर आपण काय करणार आहे, राईटला चाललाय म्हणून हा काय घेणार आहे, प्लस 40. हा लेफ्टला चाललाय म्हणून काय घेणार, -10. आन्सर किती येणार, +30. काय युनिट काय येणार आहे, न्यूटन. मग हा जो 30 आहे हा काय आहे, तर हा रिझल्टंट आहे. हा कंपोजिशन ऑफ फोर्स आहे. आपण ह्या दोन फोर्सेसचं काय केलंय, कंबाईन केलंय आणि आपल्याला काय भेटलाय, एक फोर्स भेटलाय. ओके, हा काय 30 न्यूटन हा फोर्स काय इक्विव्हॅलेंट ऑफ दिस फोर्सेस. 30 न्यूटन फोर्स काय इक्विव्हॅलेंट ऑफ दिस फोर्सेस विदाउट चेंजिंग इट्स इफेक्ट. ठीक आहे. जर तुम्ही या बॉडीला 40 न्यूटन राईटला ओढताय आणि 10 न्यूटन लेफ्टला ओढताय, तर 30 न्यूटनचा फोर्स राईटला जोडला जाणार आहे. इथून हे प्रूव्ह होतंय कशात, रिझल्टंट मधून. ओके, मग मी अशी डायग्राम काढली काय, आणि सेम हीच बॉडी काढली आणि इथे 30 न्यूटन फोर्स लिहिला काय, रिझल्टंट लिहिला काय. हा काय इक्विव्हॅलेंट फोर्स आहे विदाउट चेंजिंग इट्स इफेक्ट्स. ओके, किंवा समेशन ऑफ ऑल फोर्सेस आहे. ओके, याच्यावरती जर अजून एन नंबर ऑफ फोर्सेस पण ऍक्ट झाले असते तर त्याचं पण समेशनच केलं असतं आपण. ओके, आता फक्त एक्स डिरेक्शनला होता म्हणून एक्स ला केलं. जर वाय डिरेक्शन राहिले तर वाय डिरेक्शन केलं असतं आणि एक्स आणि वाय कॅल्क्युलेट करून आपण रिझल्टंट कॅल्क्युलेट केला असता. ओके, हा आपल्याला डायरेक्टली काय भेटलाय, रिझल्टंट आहे, कारण की वाय डिरेक्शनला फोर्सेस नाही आहे. ओके, डन आहे. ठीक आहे. तर आता इथे दोन लॉ येतील. एक आहे ट्रायंगल लॉ ऑफ फोर्स.
ओके. इट मे बी चान्सेस की हा लॉ तुम्हाला CC1 युनिट टेस्टला किंवा फायनल एक्झामला येऊ शकतो 4 मार्काला, सॉरी 5 मार्काला. तर ट्रायंगल लॉ ऑफ फोर्स, तर मी तुम्हाला पूर्ण प्रयत्न करतो की ट्रायंगल लॉ ऑफ फोर्स काय ते समजवण्याचा. 1 बाय 1 जाऊ ऍज पर वर्ड्स. तर काय आहे तुम्हाला रिझल्टंट समजलाय आता. ओके. आता आपण ट्रायंगल लॉ ऑफ फोर्सेस समजून घेऊ. ट्रायंगल लॉ ऑफ फोर्स काय म्हणतो, टू फोर्सेस, दोन फोर्सेस आहेत. किती? दोन. ऍक्टिंग ऑन अ पॉइंट, ऍक्टिंग ऑन अ पॉइंट, अ म्हणजे काय, एका पॉइंट वरती ऍक्ट होत आहे दोन फोर्सेस. कुठे? मी हा एक पॉइंट ड्रॉ केला आहे. टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ पॉइंट. कुठे? एका पॉइंट वरती ड्रॉ होत आहे. कुठला फोर्स आहे? एक आहे P, एक आहे Q. ओके, एक आहे P, एक आहे Q. रिप्रेझेंट इट्स मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. ओके, मग हा P आणि Q काय रिप्रेझेंट करतोय? मॅग्नेटिक अँड डिरेक्शन. मॅग्निट्यूड काय त्याचा? मॅग्निट्यूड P आहे त्याचा. डिरेक्शन, ओके, मॅग्निट्यूड. आता मॅग्निट्यूड म्हणजे काय? एक डिजिट आहे, 20 न्यूटन, 40 न्यूटन मॅग्निट्यूड. डिरेक्शन काय? जो एरो आहे तो डिरेक्शन शो करतोय. आता हा फोर्स इथपर्यंत ड्रॉ केलाय म्हणजे याचं काहीतरी हे काय मॅग्निट्यूड आहे. जर याची लेंथ वाढली असते तर याचं मॅग्निट्यूड काय झालं असतं? इन्क्रीज झालं असतं. रिप्रेझेंट इट्स मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन बाय टू साइड्स ऑफ ट्रायंगल. ओके, या दोन साइड ट्रायंगलच्या काय करताय? P आणि Q चं काय करताय? मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन शो करताय. जर लेंथ वाढली याची तर मॅग्निट्यूड इन्क्रीज होतंय आणि हा काय एरो डिरेक्शन शो करतोय. द क्लोजिंग साइड इन रिव्हर्स ऑर्डर. ओके, द क्लोजिंग साइड इन रिव्हर्स ऑर्डर रिप्रेझेंट्स इट्स रिझल्टंट. ओके, जर हा एक P फोर्स इकडे खेचतोय, हा एक Q इकडे खेचतोय, द क्लोजिंग साइड इन रिव्हर्स ऑर्डर रिप्रेझेंट्स इट्स रिझल्टंट. तर याचा रिझल्टंट शो करेल. कसं मी तुम्हाला सांगतो. हीच डायग्राम मी तिकडे ड्रॉ केली. ठीक आहे, हा P फोर्स इथून इथपर्यंत मी ड्रॉ केलाय P फोर्स. ठीक आहे, हा जो Q आहे ना, मी काय केलं? रोल अँड ड्रॉ घेतलं. हा जो Q फोर्स आहे ना, हा रोल अँड ड्रॉ ने इकडे ड्रॉ केला. ओके, रोल अँड ड्रॉ ने काय केला? इकडे ड्रॉ केला. कुठे ड्रॉ केला? इकडे. हा काय आला? Q आला. हा माझा P ऍज इट इज होता. ठीक आहे, आता मला माहित होतं की P विथ रिस्पेक्टिव्ह अँगल हा जो थिटा आहे, P टू Q हा काय? थिटा अँगल आहे. ओके, जर मी हा पॅरलल, ओके, असाचा असा इथे प्लॉट करतोय, मीन्स इथून इथपर्यंत प्लॉट केलेला आहे, तर हा अँगल पण किती असणार आहे माझा? हा अँगल पण माझा थिटाच असणार आहे. इथपर्यंत समजलं? ठीक आहे, आणि विथ रिस्पेक्ट टू P हा अँगल काय? अल्फा आहे. म्हणजे रिझल्टंट विथ रिस्पेक्ट टू P फोर्स असणार आहे. ओके, तर आता ते काय म्हणताय? द क्लोजिंग. आता माझा ट्रायंगल कुठपर्यंत ड्रॉ झाला होता? मी पॉइंट P पासून इथपर्यंत ट्रायंगल ड्रॉ केला होता. नंतर Q ला पॅरलल घेतलं, तो ट्रायंगल ड्रॉ झाला. म्हणजे मी इकडून इकडे चाललोय. आता मी कसं जाईल? इथून इथे फोर्स असेल किंवा काहीतरी असेल तिकडे जाईल. बट इथे काय म्हणताय? द क्लोजिंग साइड. आता क्लोजिंग साइड कुठली उरली? ही क्लोजिंग साइड. ही काय? क्लोजिंग साइड आहे. इन रिव्हर्स ऑर्डर. रिव्हर्स ऑर्डर म्हटलंय. ओके, मीन्स डिरेक्शन शो करताना इन रिव्हर्स ऑर्डर रिप्रेझेंट्स इट्स रिझल्टंट. मीन्स हा काय रिप्रेझेंट करतोय? रिझल्टंट रिप्रेझेंट करतोय, बट इन रिव्हर्स ऑर्डर. आता मी असा गेलो, मी असा यायला पाहतो, पण हे काय म्हणताय? रिव्हर्स ऑर्डर म्हणता आहे. म्हणून मी एरो कुठे दाखवलाय? असा. हा काय रिप्रेझेंट करतो? रिझल्टंट. ठीक आहे, P आणि Q जे फोर्स अप्लाय करतील त्याचा एक रिझल्टंट येईल. ओके, आता सिंपल आहे ट्रायंगल लॉ. जर असा राईट अँगल ट्रायंगल राहिला असता तर आपण पायथागोरस थेरम यूज करून काय केलं असतं? कॅल्क्युलेट करून घेतलं असतं. आता कॅल्क्युलेट करताना पायथागोरसने कसं कॅल्क्युलेट केलं असतं? ओके, असं. ओके, राईट अँगल ट्रायंगल राहिला असता तर. बट आता सिच्युएशन काय आहे? हा अँगल असा काहीतरी आहे. ओके, हा काय आहे? रिझल्टंट आहे. याला आपण काय करणार आहोत? याला आपण कोसाइन रूल यूज करू शकतो. कोसाइन रूल. तर कोसाइन रूल काय आहे मग? ओके, कोसाइन रूल काय? ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस सॉरी सी स्क्वेअर मायनस 2bc
कॉस बीटा म्हणतो मी. आता बीटा कुठला घ्यायचा? ओके, तर बीटा कुठला घ्यायचा? जर हा रिझल्टंट कॅल्क्युलेट करतोय आपण, ओके, जर हा रिझल्टंट कॅल्क्युलेट करतो आहोत, ओके, तर याच्या अपोजिटचा अँगल म्हणजे हा जो अँगल असेल मी याला तात्पुरता याला बीटा म्हणतो. ओके, तर ह्याच व्हॅल्यू जर तुम्ही इथे पुट केला तर ए स्क्वेअर काय असतो? ओके, ए स्क्वेअर काय असेल आपला रिझल्टंट असेल बी स्क्वेअर काय आहे? हा समजा पी आहे, पी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर काय आहे? क्यू स्क्वेअर आहे मायनस 2bc म्हणजे पी क्यू कॉस आणि याला बीटा म्हणणार. तर हा फॉर्म्युला तुम्ही ट्रायंगल लॉ ऑफ फोर्सेस साठी यूज करू शकता. तुम्हाला ट्रायंगल लॉ ऑफ फोर्स पण समजला असेल. तुम्हाला एक्झामला याची स्टेटमेंट विचारतील आणि एक डायग्राम प्लॉट करावी लागू शकते आणि फॉर्म्युला लिहावा लागू शकतो. ठीक आहे, तर मला असं वाटतंय की ट्रायंगल लॉ ऑफ फोर्सेस तुमचं क्लिअर झालं. तुम्ही पॉज करून लिहू शकता. ठीक आहे, चला तर नेक्स्ट टॉपिक. नेक्स्ट टॉपिक. ठीक आहे, प्रत्येक टॉपिकच्या स्टार्टिंगला आपण काय घेतोय? बेसिक घेतोय की त्या टॉपिकला लागणारा डेटा काय आहे किंवा कुठले प्रिन्सिपल्स आहेत. आता तो एक ट्रायंगल लॉ झाला. आता सेकंड काय? पॅरेलग्राम लॉ ऑफ फोर्सेस. ठीक आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला थ्रू आउट द यूज करायचा आहे, पॅरेलग्राम लॉ ऑफ फोर्सेस. ठीक आहे, याचं पण तुम्हाला स्टेटमेंट विचारू शकता. ओके, आपला जो इंजिनिअरिंग मेकॅनिक्स सब्जेक्ट आहे हा फुल्ली न्यूमेरिकल आहे, बट कधी कधी युनिव्हर्सिटी अशा टाइपचे पॅरेलग्राम लॉज किंवा प्रिन्सिपल्स विचारू शकता. तर पॅरेलग्राम लॉ ऑफ फोर्सेस काय? इझी लँग्वेज मध्ये सांगतो. ठीक आहे, इफ टू कोप्लॅनर कनकरंट फोर्सेस. ओके, कोण आहेत? दोन आहेत. कोण आहेत? कोप्लॅनर कनकरंट फोर्सेस आहेत. कोप्लॅनर म्हणजे काय? तुम्हाला फोर्स सिस्टीम मध्ये सांगितलं होतं. कोप्लॅनर नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ सेम प्लेन, कोप्लॅनर. concurrent force number of forces passing through same point, concurrent force are acting simultaneously. Simultaneously means at a time act होता है at a point, एका पॉइंट वरती. ओके, कुठला पॉइंट आहे मग? आता हा पॉइंट आहे, कुठला आहे? ओ आहे. तिथे दोन कोप्लॅनर कनकरंट फोर्सेस ऍक्ट झाले. दोन कुठले? हा पी आणि हा क्यू. हा पी ऍक्ट झाला, हा क्यू ऍक्ट झाला. which are represented its in magnitude and direction. आता P आणि Q काय रिप्रेझेंट करताय? मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन. मॅग्निट्यूड काय आहे? मॅग्निट्यूड एक डिजिट आहे, 20 न्यूटन, 40 न्यूटन, 60 न्यूटन. ओके, डिरेक्शन काय? एरो शो करते. जर 20 न्यूटन फोर्स असेल तर मी P एवढा ड्रॉ करेल, 40 न्यूटन असेल तर एवढा ड्रॉ करेल. ओके, लेंथ मॅग्निट्यूड शो करते. रिप्रेझेंटेड इट्स magnitude and direction by the two adjacent side of a parallelogram. या दोन ऍडजस्टंट साइड काय शो करताय? मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन शो करताय. देन देअर रिझल्टंट मे बी रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द. ओके, तर त्यांचा पी आणि क्यू चा मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन कसा शो होईल? रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द डायगोनल ऑफ द पॅरालोग्राम. डायगोनल ऑफ पॅरालोग्राम म्हणजे त्यांचा जो डायगोनल असणार आहे ना पॅरालोग्रामचा, तो रिझल्टंटचं मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन शो करणार आहे, विच पासेस थ्रू देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. ओके, विच पासेस थ्रू पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आता तुम्हाला ही डायग्राम समजली असेल. ओके, आता हा एक फोर्स आहे पी, हा एक फोर्स आहे क्यू. आपला टॉपिक कुठला चालू आहे? कंपोजिशन ऑफ फोर्सेस. कंपोजिशन मीन्स एकत्रीकरण. ओके, एकत्रीकरण म्हणजे काय? हा पी आणि क्यू एकत्र करून जो कंबाईन फोर्स मिळेल सिंगल, त्याला काय म्हणणार आहेत आपण? रिझल्टंट म्हणणार आहोत. ओके, मग मी काय करतो? ओके, मी काय करतो? हा पी फोर्स होता, हा पी फोर्स होता, केला प्लॉट. ओके, हा आता फक्त इथपर्यंत लक्ष द्या. हा काय होता? पी फोर्स. ठीक आहे, आता हा जो पी फोर्स होता ना, पी आणि क्यू यांच्यामधला जो अँगल आहे याला आपण थिटा म्हणतो. आणि जो रिझल्टंट आहे तो विथ रिस्पेक्ट टू पी असतो. हा जो रिझल्टंट आहे विथ रिस्पेक्ट टू पी असतो त्याला आपण अल्फा अँगल म्हणतो. कन्फ्युजन नको थिटा आणि अल्फा मध्ये. ठीक आहे, आता मी काय करतो? ही डायग्रामला हा जो पी होता ना ऍज इट इज ड्रॉ करतो.
कुठपर्यंत होता, इथपर्यंत होता. ठीक आहे. आता पी ड्रॉ केला ना, मग मी नेक्स्ट काय करणार आहे, हा जो क्यू आहे, हा जो क्यू फोर्स आहे, हा क्यू फोर्स ऍज इट इज इकडे रोल एंड ड्रॉ ने पॅरलल ड्रॉ करणार आहे. ओके. आता ही तुम्हाला जी डॉटेड लाईन दिसते, ओके, ही काय आहे, क्यू ची डॉटेड लाईन आहे आणि मी इथे क्यू लिहिलं आहे. ठीक आहे. आणि हा इथे काय लिहिला आहे, पी लिहिला आहे. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे. ठीक आहे. क्यू लिहिला. आता जी डायगोनल ऑफ द पॅरलोग्राम आहे, विच पासेस थ्रू देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, मीन्स डायगोनल कुठला, आता हा जर अँगल बनतोय तर याच्यातला डायगोनल कुठला असणार आहे. ओके. हा डायगोनल आहे. ठीक आहे. आणि हाच पी काय केलाय मी, ऍज इट इज पॅरलल, ही जी डॉटेड लाईन आहे, ही जी डॉटेड लाईन आहे, हा काय पी ड्रॉ केला. आणि हा काय माझा डायगोनल, हा रिझल्टंट आहे. समजलं इथपर्यंत. मग आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, आपल्याला कॅल्क्युलेट रिझल्टंट करायचं आहे. ओके. मग आपण रिझल्टंट जसं की पायथागोरस आहे. ओके. पायथागोरस काय, ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. म्हणजे जर असा माझ्याकडे राईट अँगल ट्रायंगल राहिला असता तर मी याला ए म्हणतोय, याला बी म्हणतोय आणि याला काय म्हणतोय, सी म्हणतोय. बट हा ट्रायंगल काय राईट अँगल ट्रायंगल आहे का, नाही आहे. आहे का, नाही आहे. मग मी याला काय करतो, राईट अँगल ट्रायंगल घेतो इथून एक. आपल्याला रिझल्टंटच कॅल्क्युलेट करायचं आहे ना. मग मी इथे राईट अँगल ट्रायंगल घेतो. मी काय करतो, हा जो पॉइंट आहे ना, इथून एक स्ट्रेट लाईन खाली ड्रॉ करतो. ओके. ओके. आणि हा जो पॉइंट इथपर्यंत, हा काय इथपर्यंत, हा काय आहे, हा पी आहे. ओके. आणि याच्या पुढे काय करतो मी, एक डॉटेड लाईन ड्रॉ करतो. ओके. आता मला सांगा, आता मला सांगा, आपण जेव्हा असं क्वाड्रंट मध्ये, ओके, रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस होते, त्याच्यात जर हा माझा फोर्स पी किंवा एफ असेल आणि हा अँगल थिटा असेल, तर मी याला काय म्हणतो, याला मी कॉस थिटा म्हणतो. काय, एफ कॉस थिटा. आणि याला काय म्हणतो, एफ साइन थिटा म्हणतो. समजतंय का. तसंच बघा, हा मी क्यू इथे ड्रॉ केला होता, तर हा अँगल पण काय असेल, थिटा असेल. कारण की हा विथ रिस्पेक्ट टू पी पण काय होता, थिटा होता. म्हणजे हा पॅरलल गेला तर हा पण काय असणार आहे, थिटा असणार आहे. आणि हा जसा आपण रिझॉल्व करताना याला कॉस ने याला साइन म्हणतो. असं समजा की हा एक फोर्स आहे, किती आहे, क्यू आहे. तर क्यू चा व्हर्टिकल हे जे असणार आहे तो किती असणार आहे, क्यू साइन थिटा असणार आहे ना. ओके. मग तो इथे लिहिला काय, ओके, आणि इथे लिहिला काय, म्हणजे इथे लिहिला काय, तर किती, हा क्यू साइन थिटा आहे. आणि हॉरिझॉन्टल जो रिझॉल्युशन असणार हे किती असणार आहे, हे किती लिहितो आपण, एफ कॉस थिटा. म्हणजे हा काय क्यू फोर्स होता, तर हा काय येईल, क्यू कॉस थिटा. म्हणजे इथून ते इतकं हे जे इंटेन्सिटी ऑफ फोर्स आहे हे किती आहे, क्यू कॉस थिटा आहे. आणि इथून ते इथपर्यंत जी इंटेन्सिटी ऑफ फोर्स आहे ती किती आहे, क्यू साइन थिटा आहे. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे. ओके. तर आता आपण काय करू, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे रिझल्टंट. ठीक आहे. यानुसार ए स्क्वेअर प्लस बी, ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आता तुम्ही फोकस कुठे करणार आहे, पूर्ण राईट अँगल ट्रायंगल वरती. ओके. कशावरती, राईट अँगल ट्रायंगल. कुठून कुठपर्यंत, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत. ठीक आहे. तर ए स्क्वेअर म्हणजे मी काय म्हणतोय, माझा रिझल्टंटचा स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर. म्हणजे ही खालची साईड, ही खालची साईड एवढी की थोडी पूर्ण येते, पूर्ण. मग इथपर्यंत काय पी आहे आणि इथपर्यंत काय क्यू कॉस थिटा आहे. मग मी काय लिहिणार, पी प्लस क्यू कॉस थिटा लिहिणार आहे. ओके. पी प्लस क्यू कॉस थिटा लिहिणार आहे, प्लस सी स्क्वेअर. आता सी स्क्वेअर काय, म्हणजे व्हर्टिकल साईड आहे ना, व्हर्टिकल साईड कुठली आहे, ही आहे. मग मी काय लिहिणार, क्यू साइन थिटा. काय लिहिणार, क्यू साइन थिटा स्क्वेअर. ओके. आता तुम्हाला हा फॉर्म्युला माहित आहे, ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2a आणि बी. हे मॅथमॅटिकल इक्वेशन माहिती तुम्हाला. ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab.
ठीक आहे. आता हे आहे तर याला आपण काय म्हणू, इथे काय करू आपण, ही जी टर्म आहे हिच्याशी कम्पेअर करू. कुठल्या टर्मशी? ह्या टर्मशी कम्पेअर करू. ओके, ए प्लस बी स्क्वेअर आहे ना, मग याला काय म्हणू आपण, हा जो पी आहे ना याला ए म्हणू, आणि क्यू कॉस थिटा आहे ना याला काय म्हणू आपण, बी म्हणू. आणि ह्या फॉर्मॅट मध्ये लिहून घेऊ त्याला. कुठल्या फॉर्मॅट मध्ये लिहून घेऊ? या फॉर्मॅट मध्ये लिहून घेऊ. आता या फॉर्मॅट मध्ये कसं लिहिणार, तर सपोज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे ना, मी काय लिहिणार, ए काय पी आहे, पी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणता येते, म्हणजे मी काय लिहेल, क्यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. ओके, प्लस प्लस टू टू ए काय आहे माझा, ए काय आहे, पी आहे, आणि बी काय आहे माझा, कॉस थिटा आहे, क्यू कॉस थिटा आहे. ठीक आहे, कॉस थिटा आहे. हे झालं माझं याच्यासाठी. माझी एक टर्म उरलेली आहे, मी ही ऍज इट इज लिहिणार, ऍज इट इज लिहिणार. पी काय लिहिणार, तो स्क्वेअर जो आहे तो काढून घेऊ, क्यू स्क्वेअर साइन, हा काय साइन स्क्वेअर थिटा लिहू. ओके, हे इक्वेशन समजलं, हा काय आर स्क्वेअर इज इक्वल. आता पुढे जाताना परत आपल्याला एक गोष्ट माहिती आहे. आपल्याला काय गोष्ट माहिती आहे, आपल्याला गोष्ट माहिती आहे, गोष्ट माहिती अशी आहे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतो. ओके, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती असतो, 1 असतो. ओके, तर जर 1 असतो, तुम्ही ते आहे का तशी सिच्युएशन, तर ही सिच्युएशन आहे आणि ही सिच्युएशन आहे, ते जर 1 असतील ते मल्टिप्लाय होतील, तर त्यांचा काय ऍज इट इज टर्म राहणार आहे. म्हणून आपण काय लिहिणार आहोत, आर स्क्वेअर इज इक्वल टू, जे रिमेनिंग टर्म आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2 पी क्यू कॉस थिटा, पी क्यू कॉस थिटा लिहिणार आहोत. ठीक आहे, आता हा आर स्क्वेअर आहे, तर याला काय करणार मी, सिंपल याला काय करणार आहे, आर इज इक्वल टू, आणि ही टर्म काय लिहिणार आहे, अंडर रूट मध्ये पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2 पी क्यू कॉस थिटा लिहिणार आहे. मला काय भेटणार आहे, रिझल्टंट भेटणार आहे. कुठला, हा रिझल्टंट, हा रिझल्टंट भेटणार आहे. ओके, तर हा रिझल्टंट कॅल्क्युलेट करण्यासाठी हे केलंय. तुम्ही जस्ट हे पण पाठ करून घेतलं डायरेक्ट तरी चालणार आहे, बट इन केस ऑफ जर डेरिव्हेशन विचारलं तर तुम्हाला हे तिथे सॉल्व्ह करून द्यावं लागेल. आता कुठलाही फोर्स ज्याला मॅग्निट्यूड असतो आणि डिरेक्शन असतो, आता हा जो रिझल्टंट हा एक प्रकारचा फोर्स आहे, याचं मॅग्निट्यूड इथून भेटेल आपल्याला, पण डिरेक्शन म्हणजे किती अँगल वरती ऍक्ट होते ते कुठून भेटेल. ओके, तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करतो, टॅन अल्फा, टॅन अल्फा इज इक्वल टू, टॅन अल्फा काय असतो, व्हर्टिकल डिवाइड बाय हॉरिझॉन्टल. काय असतं, व्हर्टिकल डिवाइड बाय हॉरिझॉन्टल. अजून एक सांगतो, समेशन एफ वाय अपॉन समेशन एफ एक्स असतो. ओके, तर आपण काय करतो, आता आपल्याला अँगल कॅल्क्युलेट करायचा आहे. अँगल कुठला, विथ रिस्पेक्ट टू पी फोर्स, विथ रिस्पेक्ट टू पी फोर्स हा अँगल कॅल्क्युलेट करायचा आहे. काय नाव आहे त्याचं, अल्फा, म्हणून मी टॅन अल्फा लिहिलेला आहे. ओके, टॅन अल्फा जर कॅल्क्युलेट करायचा आहे तो व्हर्टिकल अपॉन हॉरिझॉन्टल, म्हणजे हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे आपला हा पूर्ण. ओके, त्याचे व्हर्टिकल साइड काय आहे, व्हर्टिकल साइड काय, क्यू साइन थिटा. ओके, काय क्यू साइन थिटा आहे, डिवाइड बाय हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल ऍडजेसंट साइड किती आहे, इथून तर इथपर्यंत किती आहे, पी प्लस क्यू कॉस थिटा, पी प्लस क्यू कॉस थिटा आहे. आपल्याला जर अल्फा कॅल्क्युलेट करायचा असेल तर टॅन काय होणार, इनवर्स होणार आहे, आणि ह्या व्हॅल्यू ऍज इट इज क्यू साइन थिटा डिवाइड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. ओके, तर ही, आणि हा जो अँगल भेटणार आहे हा कुठून भेटणार आहे, विथ रिस्पेक्ट टू पी फोर्स. सर्व टर्म जी पॅरालोग्राम लॉ ऑफ फोर्स आहे त्याची मी क्लिअर करून दिलेलं आहे, तुम्ही पॉज करून लिहू शकता. ठीक आहे, थँक्यू. आता आपण नेक्स्ट स्लाइड बघू. ओके, तर पॅरालोग्राम लॉ ऑफ फोर्सेस जो आहे, ओके,
पॅरलग्राम लॉ ऑफ फोर्सेस जो आहे त्याच्यावरती काही हा जो फॉर्म्युला आहे ओके तर काही स्टँडर्ड कंडिशन्स असतात स्टँडर्ड ठीक आहे. तर देर आर थ्री कंडिशन्स ओके थ्री कंडिशन्स मग केस फर्स्ट काय आहे ओके. आता लास्ट आपण काय बघितलं की हा पी फोर्स आहे हा क्यू फोर्स आहे याच्यातला जो अँगल आहे हा थिटा आहे हा पी फोर्स हा क्यू फोर्स हा अँगल थिटा हा जो रिझल्टंट राहील हा अँगल अल्फा याला आपण रिझल्टंट म्हणतो. अँगल थिटा जो आहे ओके अँगल थिटा जो आहे तो जर झिरो राहिला केस वन काय वेन थिटा अँगल हा जो थिटा अँगल आहे तो जर झिरो राहिला तर काय करणार ओके. मग झिरो कोणत्या केस मध्ये राहील समजा हा माझा पॉइंट ओ होता मी फर्स्ट ट्राय केलं पी फोर्स काढला त्याच्यानंतर लगेच क्यू फोर्स येतोय मग हा अँगल काय आहे हा अँगल थिटा इज इक्वल टू झिरो आहे ओके. समजले का हा अँगल काय झिरो आहे. मग त्याची केस काय आहे आपल्याकडे पॅरलोग्राम लॉ ऑफ फोर्सचा फॉर्म्युला आहे. पॅरलोग्राम लॉ ऑफ फोर्सचा फॉर्म्युला काय आहे तर पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq1 आता 1 कस काय आला 2pq कॉस थिटा असतो ना 2pq कॉस थिटा असतो पण कॉस थिटा काय आहे कॉस थिटा 0 आहे थिटा जर 0 घेतला तर कॉस 0 ची व्हॅल्यू जी आहे कॅल्क्युलेटर मध्ये पुट करा तुम्ही तर कॉस 0 ची व्हॅल्यू ही 1 येणार आहे. म्हणून मी काय केलं 2pq कॉस थिटा न लिहिता कॉस थिटा इज इक्वल टू डायरेक्ट काय लिहिलं 1 लिहिलं 2pq कॉस थिटा इज इक्वल टू काय लिहिलं 1 लिहिलं ओके. आता हे जर 1 लिहिलं तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे काय पी ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab ओके. हे तेच आहे ना मग आता 1 ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे हे काय ऍज इट इज राहणार आहे. आता हे काय पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq हे याच्याशी मॅच होतंय याच्याशी जर मॅच होतंय तर मी त्याला असं पण लिहू शकतो ना r इज इक्वल टू अंडर रूट ए प्लस बी स्क्वेअर. आता मी स्क्वेअर आणि अंडर रूट काढला तर मला काय भेटणार आहे ए प्लस बी भेटणार आहे. ए प्लस बी म्हणजेच काय भेटणार आहे आर इज इक्वल टू पी प्लस क्यू भेटणार आहे ओके. म्हणजे काय आता मी जर एक जण 10 न्यूटनचा फोर्स लावला आणि एक जण 20 न्यूटनचा लावतोय तो टोटल फोर्स किती 30 न्यूटनचा लागणार आहे आणि आपण याचे काय करतोय समेशन करतोय ओके. किंवा याला जर तुम्ही समेशन ऑफ एफ च्या फॉर्म मध्ये पण सॉल्व्ह केलं ओके राईट जाणारा प्लस आणि लेफ्ट जाणारा काय मायनस ओके. जरा पी 10 होता आणि क्यू 20 होता पी पण राईटला चाललाय म्हणजे +10 आणि क्यू पण राईटला चाललाय म्हणजे +20 इज इक्वल टू काय होतंय 30 म्हणजे हे काय होतंय प्लस होतंय ओके. मीन्स जर कॉस थिटाची व्हॅल्यू जर 0 आली ओके थिटाची व्हॅल्यू जर 0 आली तर तुम्ही डायरेक्ट काय करायचं पी प्लस क्यू करायचं एवढा फॉर्म्युला लिहून त्याच्यात पुट करण्याची काही गरज नाहीये ओके. सेकंड केस when theta is equal to 180 degree okay theta is equal to 180 degree okay. तर समजा हा O पॉइंट आहे इथून मी एक फोर्स ड्रॉ केला P आणि ओके आणि याच्याच अपोजिटला फोर्स ड्रॉ केला Q तर हा किती होतो ही थिटाची व्हॅल्यू होते 180 डिग्री ओके. ही सिच्युएशन आहे थिटा इज इक्वल टू 180 डिग्री. आता तुम्ही जर आपला फॉर्म्युला काय पॅरलॉग्राम लॉ ऑफ फोर्सचा r is equal to under root p square plus q square plus 2pq cos theta थिटाची व्हॅल्यू जर 180 आहे cos theta 180 cos theta थिटाची व्हॅल्यू 180 cos theta जर 180 टाकला तर -1 व्हॅल्यू येते ओके. जर -1 cos 180 ची व्हॅल्यू आहे तर मी काय केलं 2pq cos theta आहे ना तिथे cos 180 च्या जागी डायरेक्ट मी काय टाकले -1 आता -1 टाकलं म्हणजे मल्टिप्लाय झाला तर हे पण काय होईल -2pq होईल ओके. आता आपल्याकडे एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे की a मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab ओके. आता हे एक्सप्रेशन जे आहे ते याच्याशी काय होतंय मॅच होतंय मग मी काय लिहिणार r इज इक्वल टू अंडर रूट p मायनस क्यू चा स्क्वेअर ओके. आता स्क्वेअर ने अंडर रूट जर कॅन्सल केलं तर मला रिझल्टंट काय भेटेल p मायनस क्यू ओके. किंवा सिंपल तुम्ही लॉजिक लावू शकता जर एक फोर्स तिकडे ओढतोय एक फोर्स इकडे ओढतोय
ओके, तर त्याच्यातनं काय होईल, जर हा 10 इकडे ओढतोय आणि हा 20 इकडे ओढतोय, तर आन्सर काय येणार आहे, 10 येणार आहे. म्हणजे ते काय होणार आहे, मायनस होणार आहे. तेच इथे शो केलं. ओके. थर्ड केस काय आहे, when theta is equal to 90 degree. ओके, when theta is equal to 90 degree. पॅरालोग्राम लॉ ऑफ फोर्स काय आपला, त्याच्यात आपण कॉस थिटा जो असतो, ओके, कॉस थिटा काय म्हणतोय आपण 90. कॉस 90 ची व्हॅल्यू काय असते, 0 असते. कॅल्क्युलेटर मध्ये टाइप करून बघा, 0 व्हॅल्यू येईल. ठीक आहे, जर 0 व्हॅल्यू असेल, ओके, मीन्स काय आहे, 90 डिग्री मीन्स काय, हा पी फोर्स आहे, हा क्यू फोर्स आहे, आणि ही जी थिटाची व्हॅल्यू ही काय आहे, 90 डिग्री आहे. आणि कॉस 90 इज इक्वल टू काय असतो, 0 असतो. जर कॉस 90 0 असतं तर ही व्हॅल्यू काय झाली, 0 झाली आहे. म्हणजे आर काय आहे, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर आहे. एवढं सिंपल आहे. ह्या 3 कंडिशन्स आहेत पॅरालोग्राम ऑफ लॉ फोर्सेसचा, म्हणजे जेव्हा थिटा 0 असेल, 180 असेल आणि 90 असेल. एक कनकरंट फोर्स सिस्टीम वरती आपण न्यूमेरिकल बघू. ठीक आहे, त्याला 3 टाइप मध्ये सॉल्व्ह करू आपण. ओके, 3 टाइप मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. तर न्यूमेरिकल रीड करता आलं पाहिजे. प्रत्येक न्यूमेरिकल असं मनाने रीड करा की प्रत्येक टर्म तुम्हाला समजली पाहिजे. जर तुम्ही न्यूमेरिकल रीड करता नाही आलं तर 101% चान्सेस आहे की न्यूमेरिकल चुकणार आहे. ठीक आहे, तर न्यूमेरिकल काय आहे, न्यूमेरिकल रीड करताना आता याच्यात टाइप्स आहेत. आपला जो फर्स्ट टाइप आहे तो काय, कनकरंट आहे. कनकरंट मीन्स व्हॉट, नंबर ऑफ फोर्सेस पासिंग थ्रू सेम पॉइंट. त्याच्यातलं फर्स्ट न्यूमेरिकल आहे. तर फर्स्ट न्यूमेरिकल आपण 3 टाइप मध्ये सॉल्व्ह करून बघू. ठीक आहे, तर 3 टाइप मध्ये कसं होईल, द अँगल बिटवीन 2 फोर्सेस. पहिले न्यूमेरिकल रीड करू आपण. अँगल बिटवीन 2 फोर्सेस. ठीक आहे, अँगल बिटवीन 2 फोर्सेस ऑफ मॅग्निट्यूड. 2 फोर्सेस मधलं मॅग्निट्यूड आहे काय, द अँगल बिटवीन 2 फोर्सेस, 2 फोर्सेस आहेत ऑफ मॅग्निट्यूड 100 इच मधलं, म्हणजे प्रत्येकाचं दोघांचं मॅग्निट्यूड काय 100 आहे. ओके, इज 120 डिग्री. आणि त्यांच्यातला जो अँगल आहे किती आहे, 120 डिग्री. आपण ड्रॉ करताना असं ड्रॉ करायचं, हा पी फोर्स घ्यायचा. ओके, आणि आता त्यांनी 120 डिग्री अँगल म्हटलंय, हा किती असतो, 90 झाला असता, म्हणून मी हा काय घेतो थोडा. ओके, हा थिटा म्हणतोय, किती असणार आहे, हा 120 डिग्री असणार आहे. आणि त्यांनी काय म्हटलंय, 2 फोर्सेस ऑफ मॅग्निट्यूड 100 न्यूटन इच. एकाचं, प्रत्येकाचं म्हणजे 100 न्यूटन, आणि क्यू पण किती असणार आहे, 100 न्यूटनच असणार आहे. ओके, डिटरमाइन द मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन ऑफ रिझल्टंटचं मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, तर फर्स्ट आपण पॅरालोग्राम मेथडने जाऊ. पॅरालोग्राम मेथड काय म्हणते, आर इज इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. सिंपल आहे, फॉर्म्युले पुट करायचे. पी किती आहे, 100 स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर किती आहे, 100 आहे, प्लस 2p किती आहे, 100, क्यू किती आहे, 100, आणि कॉस थिटा किती आहे, 120 डिग्री आहे. आणि याचं आन्सर आपण कॅल्क्युलेटर मध्ये कॅल्क्युलेट करणार. ओके, तर रिझल्टंटचं आन्सर आलेलं आहे आपलं 100 आन्सर आहे. कॅल्क्युलेटर मध्ये व्यवस्थित कॅल्क्युलेट करा, डबल ब्रॅकेट टाका. ठीक आहे, ऍज पर बॉडो मास जर तुम्ही सायमल्टेनियसली ह्या व्हॅल्यूज टाकल्या आणि ब्रॅकेट नाही टाकले तर आन्सर चुकीचं येऊ शकतं. रिझल्टंटची व्हॅल्यू 100 आली आहे. आता फोर्स जो होता आपला, फोर्स तो 100 न्यूटन होता. किती होता, 100 न्यूटन होता, इथे पण दिलंय. तर याचा रिझल्टंट पण काय असेल, 100 न्यूटनच असणार आहे.
आता रिझल्टंट झाला, मग डिरेक्शन कशी कॅल्क्युलेट करणार? तर मी तुम्हाला टॅन अल्फा सांगितला होता. काय सांगितला होता? टॅन अल्फा. ओके, डायरेक्ट फॉर्म्युला देतो. अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ब्रॅकेट मध्ये काय होतं, क्यू साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा. ठीक आहे. तर आता टॅन इनवर्स, आता क्यू किती, क्यू ची व्हॅल्यू किती 100, साइन थिटाची व्हॅल्यू किती आपली, थिटाची व्हॅल्यू आहे 120 डिग्री. ओके, डिवाइड बाय पी ची व्हॅल्यू पण काय 100 प्लस क्यू ची व्हॅल्यू काय, क्यू ची व्हॅल्यू पण 100 आहे, कॉस थिटा. थिटाची व्हॅल्यू टाकावी लागेल. थिटा आहे 120. ओके, तर व्हॅल्यू आली आहे अल्फाची 60 डिग्री आली आहे. ठीक आहे, व्हॅल्यू आली आहे. असं तुम्ही प्रॉपर स्टेप वाईज कॅल्क्युलेट करा, म्हणजे जे तुमचे रॉंग आन्सर येण्याचे चान्सेस आहे ते जातील. ठीक आहे, तर अल्फाची व्हॅल्यू किती आहे 60. तर अल्फा कुठून, तर रिझल्टंट, हा काय रिझल्टंट किती 100 न्यूटन आहे, आणि ही काय व्हॅल्यू असते अल्फा, जी की आली आहे 60 डिग्री आलेली आहे. ठीक आहे, हे काय झालं, हे झालं आपलं पर्टिक्युलरली कुठल्या मेथडने, पॅरलोग्राम मेथडने. आता ट्रायंगल लॉ काय म्हणतोय, ट्रायंगल लॉ मी जेव्हा शिकवला होता तेव्हा कसं होतं आपण, की एका पॉइंट मधून पास होतोय, काय नाव आहे त्याचं, फोर्स पी, किती येतो 100 न्यूटन आहे. ठीक आहे, मग मी काय केला होता, जो इकडे फोर्स होता त्यालाच पॅरलल काय केला होता, इकडे ड्रॉ केला होता. म्हणजे असा होता तो असा केला होता, पण आता हा फोर्स काय असा आहे, मी ऍज इट इज हा फोर्स काय करतो, असा ड्रॉ करतो. ठीक आहे, 100 न्यूटन. ठीक आहे, आणि आता याच्यातला अँगल किती असेल. ठीक आहे, आता याला पुढे ड्रॉ करतो. हा थिटा अँगल किती होता 120 डिग्री होता. ओके, आता हा जर 120 डिग्री मीन्स हा किती असेल 60 डिग्री असेल. ओके, आता हा 60 डिग्री आहे, आणि ट्रायंगल लॉ काय म्हणतोय, रिव्हर्स ऑर्डर मध्ये जी क्लोजिंग साइड असेल ती काय असेल, डायगोनल असेल. आता हा असा फोर्स ड्रॉ केलाय तर हा असा येईल, पण नाही, हा काय आहे रिव्हर्स ऑर्डर मध्ये, म्हणजे हा काय रिझल्टंट आहे. जर हा 60 डिग्री आहे, ओके, तर हा पण किती आहे 60 डिग्री आहे, हा पण किती 60 डिग्री आहे. हा काय इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. काय इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, जर हा 100 आहे, हा 100 आहे, तर रिझल्टंट पण किती असणार आहे 100 न्यूटन असणार आहे. आणि जर हा 100 न्यूटन असणार आहे, आणि हा विथ रिस्पेक्ट टू पी जो असतो याला काय म्हणतो अल्फा, आपल्याला डायरेक्टली काय भेटतंय. ओके, म्हणजे बघितल्या आपल्याला समजतं की इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, म्हणजे 100 न्यूटन रिझल्टंट आहे, आणि अल्फाची व्हॅल्यू काय 60 डिग्री आहे. अदरवाइज तुम्ही जो कोसाइन रूल आहे, कोसाइन रूल काय आहे, ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस बीटा म्हणतो मी. ठीक आहे, बीटा मीन्स हा, आता हा रिझल्टंट असेल तर त्याच्या अपोजिटचा अँगल घेतो. ह्या फॉर्म्युलाने पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, ही कुठली मेथड होती, ही होती ट्रायंगल लॉ.
आता नेक्स्ट फोर्स रिझॉल्विंग. ठीक आहे, तर फोर्स रिझॉल्विंग मध्ये काय करणार आहोत आपण, फोर्स रिझॉल्विंग मेथड. ठीक आहे, समेशन एफ एक्स समेशन एफ वाय कॅल्क्युलेट करणार आहोत. ठीक आहे, आता क्वाड्रंट सिस्टीम नुसार ठीक आहे, समजा ही क्वाड्रंट सिस्टीम आहे आणि मी ती डायग्राम इथे ड्रॉ करतो. ठीक आहे, हा किती फोर्स आहे, हा P इज इक्वल टू 100 न्यूटन फोर्स आहे. हा Q किती फोर्स आहे, Q किती आहे, तो पण 100 न्यूटन फोर्स आहे. आता हा P 100 Q 100, तर यांना काय करेल मी रिझॉल्व्ह करणार. आता हा P डायरेक्टली एक्स ऍक्सिस वरती आहे आणि हा काय, हा वाय ऍक्सिस आहे. ओके, आता हा जो Q आहे याचे दोन कंपोनंट असतील. ओके, आता हा त्यांनी अँगल किती दिलाय थिटा, 120 डिग्री दिलाय. ही स्ट्रेट लाईन कितीची असते, 180 डिग्रीची असते. ही स्ट्रेट लाईन किती डिग्रीची असते, 180 डिग्रीची असते. हे 120 आहे, म्हणजे 180 मायनस 120, हा अँगल किती असणार आहे, 60 डिग्री. जर हा फोर्स 60 डिग्री विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल आहे, तर याचा एक वाय कंपोनंट येईल, तो किती येईल, क्यू साइन थिटा येईल. आणि जो एक्स कंपोनंट येईल तो किती येईल, क्यू कॉस थिटा येणार आहे. ठीक आहे, तर आपण काय करणार, सिंपल काय करणार आहोत आपण, आता मी थोडं रफ करून घेतो. पहिले कॅल्क्युलेट करू समेशन ऑफ एफ एक्स, राईट प्लस लेफ्ट मायनस फोर्स जर राईटला जाईल तर प्लस, लेफ्टला जाईल तर मायनस. आता मी इथे बघतोय मला काय दिसतंय, एक फोर्स आहे जो राईटला चाललाय, किती आहे, 100, हा फोर्स झाला. ठीक आहे, आता लेफ्टला जाणारा फोर्स आहे का, आहे, तर किती आहे, क्यू कॉस थिटा आहे. क्यू किती आहे, 100 आहे. थिटा किती आहे, 60 आहे. आणि तो काय लेफ्टला चाललाय म्हणून मायनस क्यू किती आहे, 100 कॉस थिटा विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल अँगल किती, 60 लिहिणार आहे. ओके, आणि याला आपण कॅल्क्युलेट करू. ओके, याचा आन्सर एफ एक्स किती आलेला आहे, 50 पॉझिटिव्ह आलेला आहे. पॉझिटिव्ह युनिट काय येणार आहे, न्यूटन येणार आहे. युनिट काय येणार आहे, न्यूटन येणार आहे. ठीक आहे, आणि हा काय न्यूटन, म्हणून मी याला राईटवर्ड डिरेक्शन देतो पॉझिटिव्ह. समेशन ऑफ एफ वाय अपवर्ड प्लस डाऊनवर्ड मायनस घ्यायचंय. ठीक आहे, आता समेशन ऑफ एफ वाय म्हणजे फोर्स इन वाय डिरेक्शनला फक्त एकच फोर्स आहे, क्यूचा कंपोनंट आहे, तो किती आहे, क्यू साइन थिटा. किती आहे, क्यू साइन थिटा आहे. क्यू ची व्हॅल्यू काय आहे, 100. साइन काय, साइन लिहायचा आहे. थिटा किती आहे, 60 डिग्री थिटा आहे. मी डायरेक्टली व्हॅल्यू काढतो, साइन 60 इंटू 100. आन्सर इज 86.60. युनिट काय येईल, न्यूटन, आणि पॉझिटिव्ह आल्यामुळे मी काय करतो, त्याला अपवर्ड एरो देतोय. इथे वाटल्यास तर पॉझिटिव्ह देतो. ठीक आहे, आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायला लावलंय, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. रिझल्टंटचं मॅग्निट्यूड कसं कॅल्क्युलेट होतं, समेशन ऑफ एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ वाय स्क्वेअर. ओके, एफ एक्स चा स्क्वेअर म्हणजे एफ एक्स किती आलाय, 50 चा स्क्वेअर प्लस एफ वाय म्हणजे एफ वाय किती आहे, 86.60 चा स्क्वेअर. याचा रिझल्टंट पण आलेला आहे 100. याचा रिझल्ट पण किती आलाय, 100 न्यूटन. ओके, आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय, टॅन अल्फा. ओके, रिझल्टंटचं डिरेक्शन. आता रिझल्टंट आता हा पी फोर्स आहे, हा क्यू फोर्स आहे. याचा रिझल्टंट काय इथे कुठे असेल आणि हा अँगल काय असेल विथ रिस्पेक्ट टू पी फोर्स, अल्फा असेल. तुम्ही काय करणार आहे, टॅन अल्फा कसा कॅल्क्युलेट करता, समेशन ऑफ एफ वाय अपॉन समेशन ऑफ एफ एक्स, म्हणजे अल्फा काय असेल,
टॅन इनव्हर्स म्हणजे उलटा अल्फा मल्टिप्लायला असताना तिकडे गेला तो. आता एफ वाय काय, एफ वाय ची व्हॅल्यू काय 86.60 डिवाइड बाय 50 एफ वाय ची व्हॅल्यू, सॉरी एफ एक्स ची व्हॅल्यू. तर टॅन इनव्हर्स कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, शिफ्ट दाबून टॅन इनव्हर्स येलो कलर मध्ये ब्रॅकेट मध्ये 86.60 डिवाइड बाय 50. ओके, त्याचा आन्सर पण काय आलाय 59.99 आहे. 59.99 आहे. 59.99 आहे. त्यालाच आपण 60 डिग्री अँगल म्हणतो विथ रिस्पेक्टिव्ह पी फोर्स. ओके, तर एकच न्यूमेरिकल आपण 3 मेथडने सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे, तर 3 मेथड मध्ये फर्स्ट काय पॅरलोग्राम ज्याचा रिझल्टंट 100 आहे आणि अल्फा डिरेक्शन काय 60 डिग्री आहे. ट्रायंगल ऑफ लॉ पण केलेला आहे आपण, याच्यात इक्विलॅटरल ट्रायंगल मुळे आपल्याला डायरेक्ट समजून गेलो की रिझल्टंट 100 न्यूटन अल्फा 60 आहे. आणि फोर्स रिझॉल्विंग सिस्टीम समेशन एफ समेशन एफ आय करून रिझल्टंट कॅल्क्युलेट केला, जो तो पण 100 भेटला आहे आणि ते अल्फाची व्हॅल्यू आहे जी काय 60 भेटलेली आहे. तर न्यूमेरिकल कुठल्या पण वेने सॉल्व्ह केलं तर रिझल्ट सेमच येणार आहे. ओके, तो थैंक यू सो मच. आपकी तरह मैं भी मायूस हूँ. मिलेंगे अगले लेक्चर को.